श्री गुरुदेव. आजचं आमचं जे जाहीर निषेध आहे ते जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज बद्दल जे विजय वट्टीवार यांनी जे अपशब्द जे वापरलेले आहेत त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी त्यांनी जाहीर माफी मागावी म्हणून आम्ही आज सर्व जगद्गुरुशींच्या अन्वयी या ठिकाणी आम्ही कलेक्टर ऑफिसला जमलेलो आहोत. तर आत्ताच आम्ही कलेक्टर ऑफिस साहेबांना भेटून त्या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आमच्यासोबत आता आपल्या ह्या आंदोलनामध्ये लोढासाहेबसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. श्री गुरुदेव. सर, काय मागणी केलेली आहे, काय आश्वासन मिळालं? जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज साहेब बद्दल जे विजय वडेट्टीवार ने अपशब्द काढलेला आहे ते काही नवीन नाही आहे. ते पूर्वीपासून त्यांच्या सहकार्याच्या मनामध्ये हिंदू धर्माच्या प्रति अभिमानाची भावना आहे. हा त्यांच्या परत एक वेळा प्रगटीकरण आहे. आता यावेळी ज्याने ते केलं आहे ते अक्षम्य आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या विरोधामध्ये एक आंदोलन उभं झालेलं आहे. आम्ही पण इथे सबर्बन कलेक्टर ऑफिसमध्ये येऊन कंप्लेंट दिली. आता मी पोलीसमध्ये जाऊन FIR पण देणार आहे. आणि क्षीरसागर सबर्बन कलेक्टर आम्हाला सांगितलं आहे की त्याने आमची जे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज साहेबांचे संस्थाची जी कंप्लेंट होती ते CP कडे योग्य कारवाईसाठी पाठवणार आहे. मी आता इथे विजय वडेट्टीवारने फोन लावला, ते फोन त्याने उचललेला नाही. मी त्याने भेटणार आहे, त्याने बोलणार आहे, त्याने सांगणार आहे की तुम्ही माफी मागा. 7 दिवसाच्या आत त्याने माफी मागली नाही तर त्यानंतर काय होईल त्याने कल्पना नाही आहे त्यांची की हा आचार्य नरेंद्राचार्य महाराज साहेब किती मोठे आहे. त्याने पूर्ण देशामध्ये विदेशामध्ये धर्मासाठी हिंदू धर्मासाठी जे काही केले त्यांचे NGO वर्क त्यांचे लोकांसाठी जे काम केले ते अतुलनीय आहे आणि त्यांच्याबद्दल असा शब्द कोणी माफ करणार नाही. त्याने लगेच माफी मागितली पाहिजे. येत्या अधिवेशनामध्ये याचे पडसाद उमटताना पाहायला मिळतील. ते पूर्वी ते माफी मागतील, नाहीतर काय करायचं ते मी बघू. सर, हिंदी